हरिपाठ अभंग 16 भाग पहिला। हरिबुद्धे जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण। रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी। सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे। ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम। की नुसती आपण देवाची प्रार्थना करणं हे पुरेसं नसतं, कारण जर आयुष्याच्या ह्या भवसागराला पार करायचं असेल तर काही गोष्टीचं गांभीर्यानं आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत। जसे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देव कोणाला प्रसन्न होतो किंवा खरा त्याचा निराकार निर्गुण रूप सगुण रूपामध्ये केव्हा तो आपल्याला दिसू शकतो, तर ज्यावेळेस माणूस श्रद्धेनं आपल्या हृदयामधून नामजप करतो आणि नुसतं श्रद्धेनं नामजप न करता बुद्धीनं त्या गोष्टीचा विचार करू लागतो, तेव्हाच माणसाला ईश्वर किंवा देव प्रसन्न होतो। त्यासाठी त्याला उन्मनी अवस्था साध्य होत असते। मग असा कोणता पुरुष आहे की जो असा कोणता मनुष्य आहे मनुष्य प्राणी असा कोणता आहे की जो हरीचे नामस्मरण करतो, हरिपाठ करतो, तो बुद्धीनं जप करतो आणि मनामध्ये श्रद्धा देखील त्याच्यात तेवढीच अपार असते। असा नर भेटणं मात्र दुर्लभ आहे आणि ही अवस्था प्राप्त होण्यासाठी संतांच्याच संगतीत जावं लागतं, कारण संत ह्या भौतिक सर्व सुखाचा त्याग करून या केवळ एकाच नामस्मरणाच्या गोष्टीमध्ये दंगून गेलेले असतात। आपल्या वाचेनं नुसतं रामकृष्ण म्हणून भागत नाही, तर मनानं आणि बुद्धीनं देखील रामकृष्ण व्हायला हवं, तरच आपल्याला ह्या ईश्वराची खरी प्रचिती आल्या वाचून राहणार नाही असं माऊली सांगतात। वाणीला नामकृष्ण राम घेणं हे खूप सोपं असतं, परंतु त्याला सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं बुद्धीच्या विकासानं मनाच्या विकासातून त्याला समजून घेणं आणि हरिजाप करणं हे काहीच लोक करत असतात। माणूस कोणतंही काम करताना जेव्हा त्याच्या मनामध्ये असतं तेव्हा त्याच्या मनातून आणि बुद्धीनं करत असतो, तेच काम तो यशस्वी आणि चांगल्या प्रकारे करतो। असं म्हटलं जातं की जिस काम में दिल और दिमाग दोनों लगते हैं वह काम सफलतापूर्वक सफल हो जाता है। उदाहरण द्यायचं झालं तर एखादी लहान मुलं जेव्हा अभ्यास कर म्हणून आपण त्यांच्या पाठीमागं लागतो, तेव्हा ते त्यांच्या मनानं अभ्यास नाही करत ना बुद्धीनं अभ्यास करतात। परंतु जर त्यांना एखादी त्यांची आवडती टीव्हीवरची सिरियल पाहायला लावली, त्यांना त्यांचा आवडतीचा खेळ खेळायला लावला, तर मात्र मन आणि बुद्धी दोन्ही एकत्र आल्यामुळं त्यात ते खूप चांगले रमून जातात। परंतु ज्याला बुद्धीला खरंच अभ्यासाचं महत्त्व पटलेलं आहे, ती व्यक्ती मात्र आपल्या बुद्धीचा वापर करून अभ्यासात स्वतःला दंगवून घेते आणि त्याच व्यक्तीचा पुढे आयुष्यामध्ये विकास देखील होत असतो। कारण माणसाला आपल्याला भौतिक सुखाची खूपच सवय लागलेली असते, म्हणून आपण हा माऊलींचा आत्मबोध आपण घेतला पाहिजे, याचा विसर आपल्याला पडता कामा नये। जेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होते तेव्हाच आपल्याला सर्व सिद्धी मिळत असतात, कारण उन्मनी अवस्था म्हणजे ही खूप श्रेष्ठ अशी अवस्था असते आणि तेव्हा जीवशिवाचं मिलन होतं, आपल्यातला आनंद आणि सृष्टीतला परमानंद याचं मिलन होतं आणि त्याच वेळेला आपल्याला ईश्वराचं खरं स्वरूप काय आहे याची प्रचिती येते। आपला देह जर आपण 4 भागाचा समजला तर स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण ह्या प्रकारात विभागला जातो। स्थूल म्हणजे आपण आहोत तसे आहोत, जो आपण सध्या भाग आहोत तो स्थूल देहाचा असतो। जेव्हा आपण निद्रा अवस्थेत किंवा झोपेच्या अवस्थेत असतो तेव्हा तो आपला देह सूक्ष्म असतो आणि निद्रा अवस्थेच्या पुढे जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते त्यावेळेस आपले ते कारण अवस्था असते आणि कारण अवस्थेच्या पुढे जेव्हा आपण समाधी अवस्थेत जातो तेव्हा ती महाकारण अवस्था असते आणि त्यालाच उन्मनी अवस्था देखील म्हणतात। नामस्मरण जर केलं तर आपल्यावर हरीची कृपा होऊ शकते आणि भक्तांना आणि आपल्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते, हेच ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात। उन्मनी अवस्था ही संतांना खूप लवकर मिळते, कारण संत हे देवाच्याच संगतीमध्ये राहत असतात। अशा प्रकारे माऊली आपल्याला कधी उन्मनी अवस्था प्राप्त होऊन ईश्वराचं खरं स्वरूप कळेल हे हरिपाठाद्वारे समजून सांगतात। जय जय रामकृष्ण हरी।